तर आता मी बनवत आहे कॅरेमेल क्रंच। तर त्यासाठी मी 5 चमचे साखर पॅनमध्ये टाकून पॅन न हलवता तिला छान लो फ्लेमवर मेल्ट करून घेतली। मेल्ट झालेल्या साखरेमध्ये 1 चमचा बटर टाकलं, त्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 बदामाचे काप टाकले। आता हे बॅटर मस्तपैकी ताटाला बटर लावून घेतलं आणि त्यामध्ये पसरून दिलं। आता हे थंड होईपर्यंत मी इथे कॅरेमेल सॉस बनवून घेते। तर जशा पद्धतीने कॅरेमेल क्रंच केलं तशाच पद्धतीने आपण साखर मेल्ट करून घेतली, त्यामध्ये अर्धा कप दूध टाकलं। आता हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे बटर टाकणार आहे। सगळ्यात शेवटी बटरस्कॉच इसेन्स टाकणार आणि आपलं कॅरेमेल सॉस जे आहे ते रेडी झालेलं आहे। त्याला मी थंड व्हायला ठेवून दिलं आणि इथे आपलं थंड झालेले कॅरेमेल क्रंच मी छान कुटून घेतले। आता वेळ आहे लेअरिंगची। तर मला बटरस्कॉच केकची ऑर्डर आली आहे म्हटल्यावर मी सगळं काही रेडी केलं आणि आता लेअरिंग करते आहे। तर लेअरिंग करताना मी लेअरला पहिले सोक करून घेतलं, त्यावर कॅरेमेल क्रश लावलं, नंतर क्रीम लावली, त्यावर कॅरेमेल क्रंच आणि कॅरेमेल क्रश परत एकदा लावून अशा पद्धतीने मी लेअरिंग करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी इथे मी स्प्रेड केलेला आहे कॅरेमेल क्रश आणि मग त्यावर मी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतली। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप सो तुम्हाला आवडेल, कारण कस्टमरला तर हा केक आवडला होता। आता छानपैकी डिझाईन करून झाल्यानंतर फुलांच्या बाजूला मी पुदिन्याची पानं लावली आणि केक रेडी केलेला आहे।